हॅलो, मी आज सॅटिनची पिंक कलरची साडी पेंटिंग करायला सुरुवात केली आहे. मला साडी करताना अतिशय मजा येते आहे, कारण हे कॉम्बिनेशन जे झालं आहे ना ते फारच सुंदर दिसतं आहे. पिंक साडी, ग्रीनच्या भरपूर शेड्सची पानांची वेल आणि पांढरी फुलं आणि ऑरेंज देठ. तर हे सगळं झाल्यावर इतकं सुंदर दिसणार आहे, म्हणून मला वाटलं याचा व्हिडिओ नक्की करावा आपण. ह्याच्यामध्ये मी पिंक साडीवरती असे वेल घेतलेत. त्या वेलाला जी पानं आहेत त्या पानांमध्ये मस्त ॲक्रेलिक कलर्स, फॅब्रिक कलर्सच्या भरपूर शेड्स वापरल्यात आणि पांढऱ्या कलरची फुलं काढली आहेत. फुलं मला काही वेळेला दोनदा पेंटिंग करायला लागलेली आहेत, पण एनिवेज साडी खूप सुंदर दिसते. पुढे ज्या कळ्या आहेत त्या लहान लहान कळ्यांचे घोस काढलेत. मध्ये ऑरेंज डॉट देते आहे आणि जसे देठ असतात ना, ऑरेंज देठ, तसे देठ करून घेते आहे. साडी सॅटिनची आहे. ह्याचा फॉल इतका छान दिसतो नेसल्यावरती, फार सुंदर दिसते ही साडी नेसल्यावरती. सॅटिन असल्यामुळे लुक, फॉल, त्याचा ग्लेज सगळंच छान दिसतं. म्हणून मी याच्यावरती फ्लोरल डिझाईन मुद्दामून सिलेक्ट केली आहे आणि ही पांढरी फुलं अतिशय उठून दिसणार आहेत. पदरावरती, निऱ्यांमध्ये आणि ऑल ओव्हर साडीवरती फुलांचे मी बुट्ट्या टाईप करणार आहे आणि स्कर्ट बॉर्डर जशी असते तशी मी पेंटिंग करते आहे. आता ह्याच्यामध्ये हायलाईट ग्रीन पानांच्या शिरा आपल्याला करायच्या आहेत, म्हणून मी 3D आउटलाइनर वापरते आहे. 3D आउटलाइनरनी शिरा करून घेते आहे मी पानांच्यामध्ये आणि त्या थोडंसं हायलाईट केल्यामुळे साडीचा लुक चेंज होणार आहे. खूप नाही करायचं आहे आपल्याला, हे अतिशय कमी करायचं आहे. काही ठिकाणी शिरांच्या लाईन्स जी डार्क पानांत शक्यतो तिथेच करायचं आहे. ह्यानी पानांचा शो कमी व्हायला नको, हे जरूर लक्षात ठेवायचं आहे. जी शक्यतो डार्क पानं आहेत तिथे मी निऑन ग्रीननी ह्या शिरा करून घेतल्या आहेत आणि देठ जिथे मला हायलाईट असे वाटतात की नाजूक लाईन आलेली नाही आहे. काही वेळेला कसं होतं, सॅटिनवरती रंग स्प्रेड होतो पेंटिंग करता करता, त्यामुळे हे पेंटिंग अतिशय स्पीडनी करायला लागतं. तुम्हाला हे पाहायला खूप सोपं वाटत असेल, पण स्पीडनी पेंटिंग केलेलं आहे. डबल पॅच दिलेले आहेत आणि तरी पण तो जो फ्लो आहे